नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. गंभीर नाही पण खंबीर आहे, वार नाही तलवार आहे. स्त्री म्हणजे राख नाही पेटता अंगार आहे. थेंबा थेंबातून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा, विश्वाच्या कल्याणा स्त्री शक्तीचा जागर व्हावा. या सगळ्या शब्दातून स्त्रीचा गौरव, स्त्रीचा सन्मान आणि स्त्रीमध्ये असणारी नेतृत्व शक्ती आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळेला आपण ऋग्वेदामध्ये असणाऱ्या वीर वनिता विश्वलाचा पराक्रम बघतो, स्वातंत्र्य चळवळीत असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं नेतृत्व निहाळतो, विद्वान स्त्रिया गार्गी मैत्रेयी यांच्याबद्दल वाचतो, त्यावेळेला या स्त्रियांमध्ये असणारी बुद्धिमत्ता, पराक्रम आणि नेतृत्व आपल्याला बघायला मिळतं. महिला सक्षमीकरणाचा विचार करता स्त्रीमध्ये असणारी नेतृत्व शक्ती ही प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे याच विषयावरती आज आपण सुद्धा चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत याविषयी अधिक. तेव्हा पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत स्त्रीची नेतृत्व शक्ती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये तितकीच महत्त्वाची सखी इथे उपस्थित आहे. आज आपल्याबरोबर आहेत नेतृत्व विकास विशेषज्ञ प्रिया सावंत. नमस्कार मॅडम. नमस्कार चैत्राली. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. आणि मी मगाशी म्हटलं तसं की अनेक स्त्रियांबद्दल आपण अनेक वेळेला ऐकतो, त्यांच्यातले नेतृत्व गुण निहाळतो आणि कुठेतरी आपल्यालाही असं वाटत असतं की आपल्याला तरी ती नेतृत्व शक्ती यायला हवी. तीच नेमकी कशी हेच आजच्या भागातून आपण प्रिया मॅडमकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना मी त्यांची ओळख करून देते. नेतृत्व विकास विशेषज्ञ, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, इन्स्पिरेशनल स्पीकर, प्रेरक वक्ता आणि नेतृत्व प्रशिक्षक त्या आहेत. अत्यंत सकारात्मक, प्रेरक असं त्यांचं हे व्यक्तिमत्व. त्यांच्या करिअरची सुरुवातसुद्धा नामांकित औषध कंपन्यांमधून झाली, वरिष्ठ संशोधक म्हणून. त्यानंतर अनेक शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट सेक्टर इथेसुद्धा त्या कार्यरत होत्या. शिक्षणाची इतकी जबरदस्त ओढ त्यांना आहे की क्लिनिकल सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी, ॲनालिटिकल केमिस्ट्री या विषयातसुद्धा मास्टर पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. इतकंच नव्हे तर IIT दिल्ली येथून व्यवस्थापनाचा अभ्याससुद्धा त्यांनी पूर्ण केला. त्या कवयित्रीसुद्धा आहेत. त्याचबरोबर त्यांचं काव्य त्रिशा आणि ख्वाहिश हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्वमदत पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलं आहे. गोल्डन सक्सेस स्किल हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी त्या कार्यशाळा घेत असतात आणि या कार्यशाळांच्या माध्यमातून त्या अनेकांना स्त्रीची नेतृत्व शक्ती या विषयावरती मार्गदर्शनसुद्धा करतात. आजवर 1 लाखांहून अधिक जणांना त्यांचं हे मार्गदर्शन मिळालेलं आहे. गुजरात सरकारकडून महिला दिनातर्फे त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला आहे. असंख्य पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. आज स्त्रीची नेतृत्व शक्ती या विषयावर आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण बोलतोय स्त्रीची नेतृत्व शक्ती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रिया सावंत. तेव्हा कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूया. अगदी सुरुवातीलाच मॅडम मनात हा प्रश्न येतो की आपण 1 लाखांहून अधिक जणांना जवळजवळ या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे. तर नेमकं ह्या सगळ्या कार्याची सुरुवात आपली नेमकी कुठून झाली आणि कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. काय सांगाल? अतिशय छान प्रश्न आहे चैताली. खरं तर ह्या कामाची सुरुवात कशी झाली हे मला स्वतःलाही कळलं नाही आणि माझ्याकडनं देवानी हे कार्य घडून म्हणजे करून घेतलं असं मला वाटतं. कारण मला आयुष्यामध्ये अतिशय छान माणसं भेटली, अतिशय विचारांनी बुद्धिवंत, बऱ्याच क्षेत्रामध्ये नावाजलेली. त्यामुळे त्यांच्याकडे बघून थोडीफार ऊर्जा मिळाली, एक प्रेरणा मिळाली. आणि माझे मिस्टर आर्मी ऑफिसर असल्यामुळे भारतभर फिरायची संधी मिळाली, वेगवेगळ्या संस्थातून काम करण्याची संधी मिळाली. आणि मग खऱ्या अर्थाने ह्याची सुरुवात दिल्लीला जेव्हा आम्ही होतो तर तेव्हा तिथे एक बीजेन पब्लिकेशन म्हणून एक आहे, अतिशय नामांकित पब्लिकेशन हाऊस आहे. तर तेव्हा तिथे मी ॲज अ साऊथ दिल्लीची मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत होते. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही शाळेमध्ये पेरेंटिंगवरती वर्कशॉप घ्यायचो, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घ्यायचो, त्याचबरोबर शिक्षकांसाठी कार्यशाळा घ्यायचो. तर असं करता करता हे कुठेतरी मला आवड निर्माण होऊ लागली. मला असं वाटलं की हे आपल्याला आवडतं आहे आणि बऱ्यापैकी जमतं आहे. आणि व्यावसायिकरित्या जर म्हटलं तर विजयेश फाउंडेशन, परत दिल्लीची संस्था, तर त्या संस्थेमध्ये ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचं मी काम बघत होते. आणि त्या संस्थेद्वारे हेच काम होत होतं, इन्स्पिरेशनल वर्कशॉप कंडक्ट करणं. मग ते चार्टर्ड अकाउंटंट्स असतील किंवा CS असतील, कंपनी सेक्रेटरीज असतील किंवा वेगवेगळ्या कॉलेजमधली किंवा मॅनेजमेंट स्टुडंट असतील. आणि मग त्या अर्थाने मग व्यावसायिकरित्या ह्याची सुरुवात झाली एक साधारण 2010 किंवा 2011 पासून.
क्या बात आहे. मला वाटतं आपण जी सगळी आम्हाला लिस्ट सांगितलीत की वेगवेगळ्या ठिकाणी कार्य केलं तर ही कार्यशक्ती कुठेतरी नेतृत्व शक्तीमध्ये सुद्धा आपली याची परिणिती आपल्याला जाणवते. आणि नेतृत्व हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे तो आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी. तर मुळात नेतृत्व शक्ती म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करूया. ते याविषयी अधिक ऐकायला आवडेल. काय सांगाल? नेतृत्व जर आपण म्हटलं तर ढोबळमानाने आपल्याला असं सांगता येईल की लोकांवरती प्रभाव टाकण्याची क्षमता म्हणजे नेतृत्व. आणि तुमच्या विचारांचा प्रभाव किंवा तुमच्या विचारांनी त्यांना एखाद्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावित करता येणं, त्यांच्या आचार विचार व्यवहार यांच्यावरती तुम्ही इफेक्टिव्हली प्रभावित करू शकणं त्यांना, ही म्हणजे तुमची नेतृत्व शक्ती. बरोबर असं म्हणता येईल. आता आपण असं तुम्ही म्हणालात तसं की आपला प्रभाव इतरांवर टाकणं किंवा या गोष्टी, तर आपल्याकडे आपण थोडंसं जर इतिहास बघितला तर सुरुवातीच्या काळात हा प्रकार होता, पण त्यानंतरचा मधला काळ बघितला तर स्त्रीवादी चळवळ करण्यापर्यंत साधारण स्त्रियांवर अन्य अत्याचार होताना आपल्याला दिसतात. तर मुळात स्त्रीमध्ये आजच्याही काळात ही नेतृत्व शक्ती विकसित करण्या इतकी परिस्थिती आपल्याला जाणवते का? कारण आपण अनेक ठिकाणी या कार्यशाळा घेता आहात, तर याबाबत आपण काय सांगाल? मला असं वाटतं की स्त्रियांना मुळातच नेतृत्व शक्ती ही उपजत असते. ती कुठेतरी दुर्लक्षित असते आणि त्याच्यामुळे मग असं स्त्रियांच्या मनात येतं की आपल्याला ह्याचा विकसित करायला हवी ही शक्ती किंवा नेतृत्व कौशल्य विकसित करायला हवं. साधारणपणे स्त्री म्हटलं की एक मातृत्वाची जबाबदारी किंवा मातृत्व म्हणून तिला असं वाटतं की आपल्यावर ती प्रामुख्याने जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे इतर बाबींकडे ती दुर्लक्ष करते. तर स्त्रीला खऱ्या अर्थाने जर गरज असेल तर तिचं व्यक्तिमत्व चतुरस्र करायची. बरोबर. त्यामुळे जे नेतृत्व शक्ती तिच्यामध्ये नैसर्गिकरित्या जी सुप्तावस्थेत असते ती विकसित करायची, एवढीच गरज असते. आणि मला असं वाटतं की आधीच्या काळातल्या स्त्रियांनी लढा केला, संघर्ष केला, नक्कीच केला. पण आत्ताच्या ज्या आजकालच्या स्त्रिया आहेत त्या एक प्रकारे मला असं वाटतं की सुवर्ण काळात आहेत. बऱ्याच प्रकारे त्यांना घरच्यांकडनं, शासनाकडनं किंवा इवन पुरुषांकडनं पण त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा मिळतोय, सपोर्ट मिळतोय. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आपण जेव्हा जर असं म्हटलं की स्त्रियांना संधी मिळत नाही किंवा स्त्रियांनी अजूनही संघर्ष करायला हवा, तर ते कुठेतरी चुकीचं आहे किंवा 100% बरोबर नाही. म्हणजे मी असं म्हणेन की तू कोशिश तो कर, रास्ता तुझे मिल जाएगा. खरं. पहला कदम तो उठा, काफिला अपने आप जुड़ जाएगा. क्या बात आहे. मला वाटतं आत्ता जे तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की तुम्ही एक शब्द वापरलात की सुप्त अवस्थेमध्ये असणारा गुण म्हणजे तो खरा नेतृत्व गुण आणि त्याचा कुठेतरी विकास होणं हे खूप आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून एक मनात आलं की स्त्रियांच्या बाबत आपण अनेक वेळेला अनेक लेखन वाचतो, तर अशाही काही शब्दांचा वापर या बाबतीत केला गेला होता की सबला आणि अबला वगैरे. तर अशी काही सुभाषित आहेत की नाहम अबला दुर्बला आदी शक्तिरहम अंबिका. स्त्रीची अनेक रूपं अनेकांनी वेळोवेळेला बघितलीत, तर या संकल्पनेचा तिच्या नेतृत्व गुणाशी आपल्याला सहसंबंध जोडता येतो का? काय सांगा? नक्कीच. मी एक कविता लिहिली होती स्त्रीबद्दलच की अबला नहीं तू सबला है, कोमल है तू कमजोर है, ये तो तेरी स्वयं की खुद की धारणा है. हे तुझी स्वतःची समजूत आहे. अबला येस, जर तुम्ही म्हटलात तर ती शारीरिक रचनेच्या दृष्टीने स्त्री ही अबला आपण म्हणू शकतो. पण स्त्रिया हे आजकाल ज्या आहेत त्या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून अशी कामं करतात की त्यांना आपण सबला म्हणू शकतो. म्हणजे जे शारीरिक डिफरन्सेस आहेत टेकन इन टू कन्सिडरेशन, स्त्री ही अबला असते. इमोशनली खरं तर पुरुषांपेक्षा नक्कीच ती खूप स्ट्रॉंग आहे. पण हॅविंग सेड दॅट की कुठेतरी इमोशनली जरी स्ट्रॉंग असली तरी तिला कठोर निर्णय घेताना खास करून आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत किंवा ती सहजासहजी कोणाला दुखावत नाही. त्यामुळे कुठेतरी त्या अर्थाने आपण तिला अबला म्हणू शकतो. म्हणजे ती अगदी क्षमाशील असते, दयाशील असते. त्यामुळे येस, त्या अर्थाने तिला आपण म्हणू शकतो. पण अदरवाईज स्त्री ही सबला आहे आणि अबला हे फक्त शरीररचनेच्या दृष्टीने जर आपण म्हटलं तर आपण ते हे करू शकतो. बरं आहे. मला वाटतं आणि तुम्ही आत्ता जे म्हणालात त्याचाच संबंध कुठेतरी नेतृत्व गुणापाशी येऊन थांबतो की एखादा कठोर निर्णय घ्यायची वेळ आली तर तो घेता येणं किंवा त्या पद्धतीने पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर आता नेमका हाच प्रश्न आहे की स्त्रीला जर नेतृत्व शैली किंवा गुण विकसित करायचा असेल, तिची नेतृत्व शक्ती वाढवायची असेल,
तर तिने नेमकं काय केलं पाहिजे आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या तिने थोड्याशा बाजूला टाकणं हेही महत्त्वाचं आहे, काय सांगाल? अतिशय छान प्रश्न आहे. आज जे तू म्हटलीस अबला सबला, त्याच्याशीच निगडीत हा प्रश्न आहे की स्त्रीला खऱ्या अर्थाने गरज आहे नेतृत्व विकासाची, तर ती एवढ्यासाठीच की तिला स्वतःची मानसिकता बदलायला त्याच्यानी मदत होते. स्त्रीला स्त्रीचं स्वत्व कळतं नेतृत्व शक्ती विकसित झाल्यामुळे. त्यामुळे मी हे असं करू शकत नाही किंवा मी स्त्री आहे म्हणून मला या एका ठराविक चौकटीतच वागायला पाहिजे, हे जी तिची समज समाजाने घालून दिलेलं आहे त्याच समजामध्ये ती वाढलेली असते आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्या नेतृत्व शक्तीच्या विकासामध्ये अडथळा येतो असं मला वाटतं. आणि ज्या स्त्रिया त्याच्यावरती काम करतात, आजकाल आपण बघतो आर्मीमध्ये आहेत किंवा नेव्हीमध्ये आहेत, पायलट आहेत महिला, म्हणजे असलं कुठलंही क्षेत्र नाही की जिकडे महिला नाही आहेत. म्हणजे आपल्या भारताच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदसुद्धा एक महिला भूषवते आहे. यातच सगळं आलं. खरं. पण मग आता आम्ही काही छायाचित्र बघितली आणि त्यावेळेला असं वाटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या महिला याच्यात समाविष्ट असतात. असं नाही आहे की शहरात राहणाऱ्या महिलेमध्ये लिडरशिप क्वालिटी जास्त असेल आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलेकडे ती नेतृत्व शैली नसेल. तर साधारण आपण जर विचार केला किंवा जर आपण सांख्यिकीय माहितीचा विचार केला तर कुठल्या पद्धतीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं नेतृत्व शैलीचं आणि त्यांचा विकास करण्यासाठी कुठल्या संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतात, काय सांगाल? जर आपण असं पर्सेंटेज वाईज म्हणू नाही शकत ह्याच्यामध्ये, कारण की ज्या स्त्रीला आतून असं वाटतं की मला काही करायचं आहे, मग ती रुरल असो अर्बन असो, दॅट इज नॉट द क्रायटेरिया ॲट ऑल. मग तसं जर असं तर सिंधुताई सपकाळ की ज्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं किंवा इतर काही महिला आहेत ज्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्वतःला प्रूव्ह केलं. त्यामुळे मला असं वाटतं की स्त्रीचं नेतृत्व हे सिच्युएशनल वरती डिपेंड असतं. म्हणजे तिच्यावर जी परिस्थिती येते त्या परिस्थितीनुसार तिचं नेतृत्व उभारतं. खरं. मग आपण अनेक प्रशिक्षणं घेता आहात, तर या प्रशिक्षणात नेमकं कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं नेतृत्व शक्तीचा विकास साधण्यासाठी? तर हे प्रशिक्षण काय असतं याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. जे आम्ही लिडरशिपचं प्रशिक्षण देतो तर ते प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि मला असं वाटतं की लिडरशिप डेव्हलपमेंट हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. कारण कसं आहे ना, लाईफमध्ये आपलं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल नसतं. त्यामुळे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो, प्रत्येकाचा आयुष्यामधला लढा वेगळा असतो आणि प्रत्येकाला एक सामर्थ्य हवं असतं, आत्मबळ हवं असतं आणि नेतृत्व शक्तीमुळे ते आत्मबळ मिळतं. आयुष्यामध्ये बरेचसे असे कठीण प्रसंग येतात, त्यांना सामोरं जायची शक्ती मिळते आणि त्यामुळे आम्ही 3 प्रकारामध्ये हे प्रशिक्षण देतो. एक आहे पर्सनल, वैयक्तिक, पॉलिटिकल, राजकीय आणि प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असतं, केस स्टडीज असतात. प्रामुख्याने आम्ही 5S मॉडेल हे सगळ्यांना कॉमन असतं. 5S म्हणजे की पहिला S म्हणजे सेल्फ ॲक्सेप्टन्स, की मी सेल्फ अवेअरनेस, की स्वतःला ओळख करून घेणं. ते फार महत्त्वाचं आहे की मी कुठे कमी पडतोय, माझी बलस्थानं कुठली आहेत, मी कुठे कमकुवत आहे, कशावरती मला काम करायला हवं. तर सेल्फ अवेअरनेस फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा S म्हणजे सेल्फ ॲक्सेप्टन्स, आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारणं. कारण तो कुठेतरी लढा चालू असतो, एक द्वंद्व चालू असतं, मानसिक द्वंद्व. तिसरं जे आहे ते म्हणजे की सेल्फ मॅनेजमेंट, स्वतःला कसं सावरायचं. चौथा जो आहे सेल्फ रिलायन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. आणि 5वं जे मॉड्यूल आहे ते म्हणजे सक्सेस माइंडसेट. मग तुमच्याकडे तुमची आयुष्यातली यशाची वाटचाल सुरू होते. क्या बात आहे. मला वाटतं याविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे आणि ते मी जाणून घेणार आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. स्त्रीची नेतृत्व शक्ती या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत नेतृत्व विकास विशेषज्ञ प्रिया सावंत मॅडम. ब्रेकपूर्वी नेमकं हे जे नेतृत्व शक्तीच्या विषयकचं प्रशिक्षण आहे
या संदर्भात आपण बोलत होतो आणि मॅडमनी आपल्याला याचं मॉडेल समजावून सांगितलं होतं, ज्यामध्ये 4-5 घटकांचा समावेश होत होता. तर मला वाटतं त्याविषयी आपण अधिक बोलावं, की आपण जसं म्हणालात की सेल्फ रिस्पेक्ट असेल, सेल्फ अवेअरनेस असेल, स्वतःची जाणीव असेल, स्वतःचा आदर असेल, तर नेमकं हे जे सगळे गुण आहेत हे आपल्याला किंवा हे जी कौशल्य आहेत ही आपल्याला विकसित करायची असेल तर स्त्रीने नेमकं कशाच्या बाबतीत विचार करणं आवश्यक आहे आणि तिने कसं वागणं अपेक्षित आहे, काय सांगाल? हे जर म्हटलं आपण, जसं मी म्हटलं की 5 मॉडेल्स म्हणजे 5 प्रामुख्याने पॉईंट्स आहेत की ज्याच्यावरती आमचं ते प्रशिक्षण अवलंबून असतं. तर सर्वप्रथम जे आहे ते म्हणजे एक सेल्फ अवेअरनेस जे मी म्हटलं, तर त्याच्यामध्ये स्त्रीला किंवा जे कोणी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, एक स्वॉट ॲनालिसिस, एक सायकोलॉजिकल टूल आहे ते. त्याच्यामध्ये स्वॉट म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर स्ट्रेंथ तुमची बलस्थानं कुठली आहेत, की एखाद्याला मला लोकांशी बोलायला आवडतं किंवा माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, निर्णयक्षमता चांगली आहे, तर हे मला कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, तर तीही तुमची बलस्थानं झाली. थ्रेट्स म्हणजे काय, की बरेचदा लोकांना पब्लिक स्पीकिंगचा फोबिया असतो, की मला नाही आवडत कोणाशी मिसळायला, मला बोलायला नाही आवडत किंवा मला इंग्लिश भाषेबद्दल कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे मला कशाची भीती वाटते हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी माझ्यावरती काम कसं करणार. बरोबर. तर हे स्वतःच्याबद्दलची ओळख करून घेणं हे फार गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना क्वेश्चनेअर्स देतो, वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याच्यातनं मग त्यांना स्वतःची एक नव्याने ओळख होते. क्या बात आहे. मला वाटतं खरंच आहे, कारण बऱ्याच वेळेला असंही चित्र दिसतं की एखादी सखी शिकलेली भरपूर असते, पण आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींबाबत तिने कधीच विचारही केलेला नसतो आणि ह्या सगळ्या प्रशिक्षणादरम्यान जर अशा काही गोष्टी आपल्याला समजल्या तर तिची नेतृत्व शैली अधिक विकसित होऊ शकते. आता ही जेव्हा नेतृत्व शैली विकसित होते त्यानंतर साधारण सखींना कुठल्या प्रकारे संधी उपलब्ध होऊ शकतात की जिथपर्यंत सखी पोचलेली नाही आहे, तिने विचारही केलेला नाही आहे, तर ह्या संधी कुठल्या कुठल्या आहेत? बऱ्याचशा संधी आहेत. म्हणजे बरेचदा कसं असतं की आजकाल ज्या यंगस्टर्स आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं की मला आयुष्यात काय करायचं आहे. पण काही ज्या महिला आहेत म्हणजे आम्ही पढाई लिखाई हो गया, तर मी दिल्लीमध्ये होते त्यामुळे बऱ्यापैकी हिंदी माझं मध्ये मध्ये येतं आहे. तर बरेचदा असं ऐकायला यायचं की अभि तो हो गया, अभि क्या करना है. पण मग नंतर कुठेतरी कळलं की आपण बरंच काही काही करू शकतो. घर सांभाळून देखील आपल्याला वेगळ्या संधी आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर करोना काळामध्ये दिल्लीमध्ये आम्ही जेव्हा होतो तर एक व्यावसायिक म्हणजे बिझनेस फॅमिली होती आणि करोनामुळे त्यांच्या बिझनेसवरती खूप मोठा परिणाम झाला, आर्थिक हानी झाली आणि ते कुटुंब प्रचंड ताणामध्ये होतं. करायचं काय. तर जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच महिलांनी केलं तसं त्या महिलेने केटरिंगचा व्यवसाय सुरू केला, कुकिंगचा व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर तिने स्वतःचं जे फॅशन डिझायनिंगचं नॉलेज होतं तिने कुठेतरी त्याचा अभ्यास केला होता, त्याच्याबद्दल ऑनलाईन कोर्सेस केले आणि त्याच्यानंतर ती ऑनलाईन ऑर्डर्स घेत होती आणि एक फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे जेव्हा तिला असं वाटत होतं की आता मी काहीच करू शकत नाही, तिने तिच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीमध्ये मदत केली आणि ते तिच्या घरच्यांनाही वाटलं नव्हतं की ही कधी असं काही करू शकेल. खरं मला वाटतं आणि त्या काळात अशा असंख्य स्त्रिया उभ्या राहिल्या आणि त्यांच्यातलं मला वाटतं त्यावेळेला त्यांना स्वतःचा नेतृत्व गुण अवगत झाला असेल. आपण याविषयी बोलूया, पण आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद वसुधार आपल्याला प्रश्न विचारतात निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, शिवानंद वसुधार बोलतो निपाणी. माझा प्रश्न असा आहे, आता आपण पुरुष मंडळी काय करतोय की कामकाज करून सगळे पैसे आणून आम्ही घरामध्ये देतो, पण ते घर चालवणे आपल्या महिलांना नेतृत्व त्यांचे असे असते की सगळे संगोपन करणे, मुलं बाळ सांभाळणे, घर खर्च सांभाळणे सगळे ते स्त्री करत असते. तरी सुद्धा आपण पुरुष मंडळाची काय जबाबदारी असते की त्यांना सुद्धा साथ दिली पाहिजे आणि आपण कशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून दोघांनी चालवली पाहिजे. मग तुम्ही त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल आपल्या पुरुष मंडळींना, असा माझा प्रश्न बघा मॅडम. नक्कीच. मला वाटतं त्यांचा खूप चांगला प्रश्न होता, कारण ज्यावेळेला आपण स्त्रीची नेतृत्व शक्ती विकसित करतोय त्यावेळेला तिने स्वतः हे स्किल डेव्हलप करणं गरजेचंच आहे, पण ते त्याच वेळेला चांगल्या पद्धतीने त्याचं उपयोजन होऊ शकेल ज्या वेळेला पुरुष मंडळी किंवा घरातले कुटुंबीय सुद्धा तिला साथ देतील. तर ती नेमकी कशी द्यावी हा त्यांचा प्रश्न होता. खूप छान प्रश्न विचारलात शिवानंदजी. आणि त्यात
त्या प्रश्नातच तुम्ही उत्तरही दिलत की पुरुष मंडळी पैसे कमवतात, घरी आणून देतात आणि तुमच्या घराची फायनान्शियल मिनिस्टर तुमची पत्नी असते. जसं आपली भारताच्याही निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत. तर घरचं अर्थकारण महिला अतिशय व्यवस्थितपणे सांभाळतात. तिथे कुठेतरी नेतृत्व शक्ती त्यांची अनुभवायला मिळते. मुलांवर संस्कार करणं, मुलांना घडवणं, यातूनही तिचं नेतृत्व दिसून येतं. म्हणजे जेव्हा लौकिक अर्थाने जेव्हा महिला म्हणतात की आम्ही काहीच करत नाही, आम्ही फक्त घरात असतो, तर खऱ्या अर्थाने त्या बरंच काही करत असतात. अख्खं घर सांभाळणं. पुरुषांना जेव्हा ते म्हणतात की आता त्यांनी सांगितलं आम्ही बाहेर जाऊन कामं करतो, पैसे कमवतो, ते निर्धास्त असतात की मला तेवढंच काम करायचं आहे, कारण बाकी सगळी जबाबदारी माझी पत्नी घेते. बरोबर. आणि म्हणजे एका अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आजकालचं असं चित्र सगळीकडे बघायला मिळतं की महिलांना आपण छानपैकी बजेट करायला देतो, होम बजेट, मुलांच्या ट्युशन्स किंवा बाकीचे निर्णय घेण्यामध्ये तिचा समावेश असतो. त्याचप्रमाणे जसं त्यांनी विचारलं की त्यांना अजून आपण कसं पुढे आणता येईल, तर कालच मी एका ठिकाणी सत्र घेत होते तेव्हाही हा प्रश्न आला. तर आपण जेव्हा म्हणतो की पैसे कमवणं ही माझी जबाबदारी, घरातलं भाजी भाकरी वगैरे ते बघणं ती तिची जबाबदारी, कार इन्शुरन्स मला बघायचं आहे का ते द्या ना तिला. बरोबर. कार इन्शुरन्सचं करायचं आहे, कारची सर्व्हिसिंग करायची आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की ज्या सो कॉल्ड आपण म्हणतो की त्या पुरुषांनीच बघायला पाहिजे, असं नाही आहे. ती जबाबदारी तुम्ही द्या आणि त्याच्यातनं तिचं नेतृत्व तुम्ही विकसित करा. कारण कसं होतं किंवा एखाद्या पॉलिटिकल चर्चा होतं, डिस्कशन्स होतात, हिला काय कळतंय, बजेटचं डिस्कशन असतं, हिला काय कळतं, क्रिकेट मॅच आहे, अरे असेल ना, तिलाही इंटरेस्ट असू शकतो. जेव्हा तरुण वयामध्ये तिने स्पोर्ट्स पर्सन म्हणून तिचं करिअर घडलेलं असू शकतं की जे तिने मस्तपैकी घराची जबाबदारी सांभाळायची म्हणून तिने साईडला ठेवलं असेल. आता माझ्याच परिचयातला एक आहेत महिला, तर म्हणजे नव्यानेच ओळख झाली. म्हटलं तुम्ही काय करता? म्हणे मॅडम मैं बाइक चलाती हूँ और बाइक चलाने का ट्रेनिंग देती हूँ. क्या बात है. म्हणजे आता त्या दिवशी आपण बोललो होतो, मला वाटतं नुकतीच तू ट्रेकवरनं आली होतीस. म्हणजे आता हे सगळं जे आहे की जे सो कॉल की फक्त पुरुषांनीच करण्यासारख्या गोष्टी अशा राहिलेल्या नाही आहेत, तर तुम्ही त्या संधी त्यांना द्या. बाकीचे जे घरातले मोठे मोठे डिसिजन आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असू देत. म्हणजे बरेचदा असं होतं की आता साताऱ्यातली माझी एक मैत्रीण आहे, आता ह्यांनी एक प्लॉट बघितला आहे, मग तू प्लॉट बघायला तू गेली होतीस का? नाही, मला काय कळतंय. नाही ना, असं नाही आहे, घर दोघांचं आहे. त्यामुळे ते कसं बांधायचं, कसं हे करायचं, तर ते तूही त्याच्यामध्ये तिचाही सहभाग असणं हे गरजेचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी हे होतंही, म्हणजे नाही असं म्हणत नाही, पण अजूनही गरज आहे. बरोबर. आणि यालाच सोडून मला हाही प्रश्न आहे की आता जसं तुम्ही म्हणालात की कुटुंबाने किंवा कुटुंबियांनी हा विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना की आपण घरातल्या स्त्रीचं मत विचारात घेतो आहोत का नाही, तिला विचारतोय की नाही. पण याचबरोबर अजून अशा कुठल्या अडचणी स्त्रीच्या समोर येतात ज्यावेळेला ती स्वतःमध्ये नेतृत्व शैली किंवा गुण हे विकसित करण्याचा प्रयत्न करते आणि तिला हे वाटत असतं की आपणही याच्यातून पुढे जावं, पण काही वेळेला असंख्य अडचणी तिच्या समोर असतात. तर या अडचणी नेमक्या कुठल्या आहेत, काय सांगाल? जसं मी म्हटलं की सर्वात मोठी अडचण ही मानसिकता, माइंडसेट. मग तो महिलांचा असू देत, कुटुंबियांचा असू देत, समाजाचा असू देत, आपल्या म्हणजे मुलांचा असू देत. माइंडसेट हा सगळ्यात मोठा अडचण आहे. आणि बरेचदा काय होतं की तिला असं वाटत असतं की मला एक करायचं आहे, आणि बरेचदा ती या म्हणजे काही करायचं असेल तर ती विचार करते की कदाचित मला हे लोक नाही म्हणतील. म्हणजे आपला विचार मांडण्यापूर्वीच तीच ठरवते की कदाचित मी केलेलं ह्यांना आवडणार नाही, की मी जर घराबाहेर पडले तर कदाचित माझ्या नवऱ्याला ते पटणार नाही, माझ्या मुलांना ते पटणार नाही, माझ्या सासू सासऱ्यांना ते आवडणार नाही. किंवा मी जर म्हटलं की आत्ता मला शिकायचं आहे तर माझी कदाचित खिल्ली उडवण्यात येईल की आता काय करायचं आहे तुला. म्हणजे माझ्या परिचयातल्या एक आहेत, पंजाबी आहेत, त्यांनी 60व्या वर्षी लिगल स्टडीज कंप्लीट केलं, 60व्या वर्षी त्या लॉयर झाल्या. तर असं काही नाही आहे, तुम्ही ते मत मांडलं पाहिजे
की पहिल्यांदा आपण जे असं म्हणतो ना की स्वतःचं मत बनवतो आपण की कदाचित कुटुंबियांना हे आवडणार नाही. तुम्ही मांडून तर बघा, विरोध झाला तर तो पुढचा भाग. त्यामुळे आणि परत असं वाटतं की अरे मी आता त्याच्यापेक्षा मी घरात राहून पैसे वाचवते, हा एक दृष्टिकोन असतो की मी बाहेर जायचं म्हणजे मला खर्च करायला लागणार, की नवीन कपडे घ्यावे लागणार, पर्सवरती खर्च होईल, बाकी याच्यावरती खर्च होईल, त्याच्यापेक्षा मी घरातच राहते, मला काय करायचं आहे, मला जेवढे जमतील तेवढे मी पैसे वाचवते. असं नाही ना, आजकालच्या ह्याच्यामध्ये जेवढे तुम्ही पैसे कमवाल तेवढे कमी आहे. खरं. आणि आजकाल असं काही नाही आहे की मुलांना किंवा प्रत्येक जबाबदारी आपणच घेतली पाहिजे असं नाही आहे. तुम्ही मुलांना इंडिपेंडंट करा की मी जर बाहेर पडले तर मग तो डबा खाईल का, त्यांना वेळेवर मिळेल का, असं काही नाही आहे. सगळं होतं व्यवस्थित. म्हणजे मला असं वाटतं की ज्या स्त्रिया बाहेर पडतात त्या वर्क लाईफ बॅलन्स अतिशय छानपैकी सांभाळतात. बरोबर. म्हणजे ती स्वतःला ती एक शिकवण त्यांच्या वागणुकीतून इतरांनाही मिळू शकते. त्यामुळे मॅडम म्हणाला तसं एक स्त्रीने स्वतःची मुळात मानसिकता बदलणं हे या बाबतीत फार महत्त्वाचं आहे आणि योग्य प्रकारे विचार करणं. आता ह्याविषयी आपण अधिक जाणून घ्यायचं आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. स्त्रीची नेतृत्व शक्ती हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत नेतृत्व विकास विशेषज्ञ प्रिया सावंत. ब्रेकपूर्वी आपण फार एका महत्त्वाच्या मुद्द्यापाशी येऊन थांबलो होतो आणि तो मुद्दा होता की स्त्रीने नेतृत्व शक्तीचा विकास करत असताना स्वतःच्या मानसिकतेकडे आधी लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यात मॅडम तुम्ही म्हणाला होतात तसं की स्वस्वीकार हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो सकारात्मक दृष्टीने अर्थात. तर याविषयी अधिक काय सांगाल? तेच म्हणजे मी म्हटलं जसं की एक सेल्फ अवेअरनेस, स्वतःच्याबद्दल जाणून घेणं आणि त्याच्यानंतर स्वतःला ॲक्सेप्ट करणं की माझं बॅकग्राऊंड असं आहे किंवा मला ह्या गोष्टी जमतात, या गोष्टी नाही जमतात, याच्यावरती मी काम करू शकीन, याच्यावरती नाही करू शकणार. तर अशा प्रकारे स्वतःला ॲक्सेप्टन्स, जसं स्वस्वीकार की जे प्लस मायनस जे काही असेल तर ते स्वीकारणं. आणि मग त्याच्यानंतर मग पुढची स्टेप येते की सेल्फ मॅनेजमेंट. बरोबर. की ते स्वीकारल्यानंतर की आता मला काय स्वतःला कशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे, कुठल्या क्षेत्राकडे मी वाटचाल करू, कशा पद्धतीने मी विचार करू. कारण जेव्हा तुम्ही सेल्फ अवेअर आणि सेल्फ ॲक्सेप्टन्स या स्टेप्स क्रॉस करता तेव्हा बऱ्यापैकी तुमचं मानसिक द्वंद्व हे कुठेतरी शांत झालेलं असतं की अरे मला काहीतरी करायचं आहे आणि मला काही होत नाही आहे, म्हणजे मी कसं करू, काय करू, मला हे अडथळे आहेत की मला हे जमेल का, हे का. तर त्याच्यामुळे एक शांतपणा येतो. तुम्ही शांतपणे विचार करू शकता की मला नक्की काय करायचं आहे, मला नक्की काय जमेल आणि त्याच्यासाठी मी स्वतःला कसं डेव्हलप करू, कसं माझी परिस्थिती कशी मॅनेज करू, माझं बाकीच्या गोष्टी मी कशा मॅनेज करू. कारण स्त्रीला म्हणजे फक्त ती स्वतःबद्दल विचार नाही करू शकत ना, त्यामुळे तिला सर्वांगाने विचार करून की माझं कसं म्हणजे एक ॲक्शन प्लॅन डिसाईड करायला लागतो आणि त्याच्या दृष्टीने हे फार पहिल्या 2 स्टेप आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर. मला वाटतं आणि याच दृष्टीने आपण म्हणतो की एक संरक्षण किंवा आत्मप्रशिक्षण हे देणं तिला खूप गरजेचं आहे. आणि ह्यालाच अनुषंगाने हा प्रश्नही माझ्या मनात होता की ज्या वेळेला नेतृत्व शक्तीचा आपण विकास साधत असतो किंवा ती शक्ती आपल्यात विकसित झालेली असते त्यावेळेला कौटुंबिक नेतृत्व वेगळं असतं आणि ती जिथे कुठे व्यवसाय करते तिथलं नेतृत्व हे वेगळं असतं. तर हे संतुलन सखीने कसं साधलं पाहिजे? कारण बऱ्याच वेळेला सखीची इथे गल्लत होते आणि मग कुठेतरी तंटे उद्भवतात, मग कुठेतरी तिला नैराश्य येऊ शकतं. मग हे संतुलन साधणं का आवश्यक आहे आणि ते कसं साधावं? हा अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि अतिशय म्हणजे काय म्हणतात मोठ्या मोठ्या लेवलच्या ज्या स्त्रिया आहेत, अगदी CEO म्हणजे पेप्सिकोची ज्या CEO आहेत इंद्रा नुई, यांनाही कोणीतरी एक हा प्रश्न विचारला होता की कसं. तर म्हणजे ते सांभाळणं अतिशय गरजेचं आहे. किंवा जेव्हा मी घरी आहे तेव्हा मला कामाबद्दल विचार करायला नको. म्हणजे मला आय हॅव टू सेट बाउंड्री. राईट. की जेव्हा मी कामावर आहे तर तेव्हा मला घरचा विचार करणं कुठेतरी जे आपण नैसर्गिकरित्या करतो. म्हणजे अगदी मी बसलेली आहे ऑफिसमध्ये डेस्कवरती, माझी मीटिंग चालू आहे आणि मध्येच कुठेतरी अरे माझा मुलगा आला असेल का शाळेतनं, तो जेवला असेल का. पुरुषांना हे प्रश्न पडत असतील पण ते त्या छानपैकी ते न्यूट्रलपणे त्याच्याकडे बघतात. पण स्त्रियांना कुठेतरी एक ती इमोशनल अटॅचमेंट असते. बरोबर. त्यामुळे एक अटॅचमेंट विथ डिटॅचमेंट हे कुठेतरी शिकलं पाहिजे.
की माझे अतिशय जवळचे आहेत स्नेही, त्यांनी मला हे आयुष्यामध्ये शिकवलं, अटॅचमेंट विथ डिटॅचमेंट, की तुम्हाला कुठे अटॅचमेंट दाखवायची, कुठे डिटॅच होता आलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला साधता आलं तर तुमचा वर्क लाईफ बॅलन्स खूप छान पद्धतीने. मला वाटतं ही एक छोटी टीप या अनुषंगाने तुम्ही दिली आहेत की याची सुरुवात कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीपासून सखीने केली तर मग तिच्यावरती कुठेतरी तणाव येणार नाही की मी हे कसं करू, आणि तिला कौटुंबिक आणि व्यावसायिक नेतृत्व सांभाळताना खूप सोपं जाऊ शकतं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार विनयाजी. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम की हा स्त्रीचा नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी काही अभ्यासक्रम उपलब्ध आहे का, काही पुस्तकं आहेत का वाचण्यासाठी? नक्की. त्यांचा प्रश्न आहे की याच्यासाठी काही पुस्तकं किंवा अभ्यासक्रम उपलब्ध आहे का, तर याविषयी नक्की सांगा. आणि आपल्याही पुस्तकाविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे या निमित्तानं, काय सांगाल? नक्कीच आहेत. काय नाव होतं त्यांचं? विनया परब. विनयाताई, खूप छान प्रश्न विचारलात, कारण तुमच्या प्रश्नातनं बऱ्याचशा महिला की ज्यांना याच्यावरती प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांना नक्कीच मदत होईल. वेगवेगळ्या संस्था आहेत आपल्याकडे ज्या वेळोवेळी अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करत असतात. त्याच्यानंतर आमच्यासारख्या ज्या काही संस्था म्हणा, किंवा मी तर ॲज अ फ्रीलान्सर आता सध्या काम करते आहे, तर आम्ही 4-4 दिवसाच्या कार्यशाळा ह्या आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास कसा होईल स्त्रीचा याच्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे मला सांगायला आवडेल की अतिशय म्हणजे ज्या खेड्यातल्या बायका आहेत त्याही अटेंड करतात, किंवा अतिशय ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्याही महिला अटेंड करतात ही शिबिरं. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या शिक्षित महिला आहेत त्याही त्यांचाही अगदी आनंदाने सहभागी होतात, कारण त्यांना कुठेतरी असं वाटत असतं की मला एक योग्य मार्गदर्शन हवं. आणि मला असं वाटतं की नेतृत्व आणि कर्तृत्व हे उसनं मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. आणि जेव्हा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं तेव्हा आपल्यातलं कर्तृत्व आपण नक्कीच पुढे आणू शकतो. म्हणजे आणि स्त्रियांमध्ये हे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे भरभरून असतं, फक्त त्यांनी स्वतःला एक संधी देण्याची गरज असते आणि ते खुलवण्याची गरज असते. खरंच आहे मला वाटतं. आणि या निमित्ताने मला आपल्या पुस्तकाविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. स्वमदत आपण जे लिहिलंय गोल्डन सक्सेस स्किल, तर या पुस्तकात नेमकं कशा पद्धतीने मार्गदर्शन केलंय आणि याच्यातून काय शिकण्यासारखं आहे, काय सांगाल? याच्यामध्ये ज्या विषयाची आपण चर्चा करतो तेच सगळे मुद्दे आहेत की जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा डेव्हलप करायचा. कारण प्रत्येक वेळेला कसं असतं की एखाद्या म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की सकारात्मक विचार करा, अरे पण माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी नकारात्मक घडत आहेत, बरोबर, मग त्याच्यामध्ये मी सकारात्मक कसं हे करायचं. तर सकारात्मक विचार करा म्हणजे काय की ज्या काही निगेटिव्ह घटना, नकारात्मक घटना तुमच्या आयुष्यात झाल्यात त्या स्वीकारा, त्याच्यामध्ये अडकून पडू नका, त्यातून पुढचा मार्ग काढा. सकारात्मक विचार करायचा म्हणजे परिस्थितीला सामोरं जा, सकारात्मकपणे सामोरं जा की ठीक आहे आजचा दिवस असा होता, आजची परिस्थिती अशी होती, पण याचा अर्थ मी ती बदलू शकत नाही असं नाही, तर मी राखेतून परत विश्व निर्माण करू शकीन. हा दृष्टिकोन डेव्हलप करणं म्हणजे सकारात्मक विचार करणं. त्याच्यानंतर आपल्या नकारात्मक भावना, स्वतःलाच दोष देणं, माझ्याचमुळे हे झालं, याला कारणीभूत मीच आहे, तर ते कसं त्याच्यातनं बाहेर पडायचं. स्त्रिया तर पटकन काही झालं की मग त्यांना भांडता येत नाही, बरोबर, म्हणजे तसं भांडतात पण आपली बाजू त्यांना मांडता येत नाही. त्यानंतर पटकन स्वतःला दोष देतात की नाही कदाचित माझंच चुकलं, माझ्याचमुळे हे सगळं झालं. म्हणजे हे आता मी सांगतीये तर हे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्यात ना त्याच्याशी कनेक्ट होतील. त्याच्यामुळे एका विशिष्ट परिस्थितीबद्दल बोलत नाही आहे मी, हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं होतं. आणि प्रामुख्याने स्त्री ही प्रत्येक वेळेला ही आपल्यालाच दोष देते आणि अगदीच काही नाही तर जाऊ दे माझं नशीबच मिलीचं फुटकं हे असं म्हणून ते होतं, पण ते तसं नसतं. तर जेव्हा मी म्हणते की गोल्डन सक्सेस स्किल हे अतिशय म्हणजे आयुष्यामध्ये ही यशाची गुरुकिल्ली आहे की तुम्ही संवाद कौशल्य कसं वाढवायचं. कारण संवाद हा प्रत्येक नात्याची पायरी म्हणजे काय म्हणतात प्रत्येक याचा तो मूलभूत घटक आहे. म्हणजे स्वतःचे विचार व्यवस्थितपणे मांडता येणं हे पण गरजेचं आहे. मग नेतृत्व शक्तीसाठी
हे तर अतिशय महत्त्वाचं आहे, संवाद कौशल्य. मग संवाद कौशल्यावरती कसं काम करायचं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, बरोबर. तर हे सगळं आम्ही त्या ह्याच्यामध्ये आहे. इवन माझ्या पुस्तकामध्येही किंवा काही महिलांच्याबद्दल उल्लेख आहे की ज्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःला घडवलं. नुसतं घडवलंच नाही तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्या आहेत. बरोबर. मला वाटतं आणि अशा असंख्य स्त्रिया समाजात असतात. फक्त आपण या थोड्याशा वेगळ्या मनोवस्थेत असतो की आपण या समाजातल्या असंख्य सखींकडे बघत नाही. तर मला वाटतं या निमित्ताने आपण सांगितलं तर या सगळ्या सखी इथून पुढे या सगळ्या गोष्टी सुद्धा बारकाईनं बघतील. आता माझ्या मनात प्रश्न होता की आपण स्वतःचा विचार करत होतो नेतृत्व शक्तीच्या प्रशिक्षणामध्ये, जिथे आपण स्वस्वीकार हे कौशल्य बघितलं, इतरही कौशल्य आपण सांगितली. तर तसाच आपल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आपण राजकीय आणि व्यावसायिक अशा स्वरूपाचं सुद्धा प्रशिक्षण याच्यात देतात. तर आधी आपण राजकीय प्रशिक्षणाबद्दल बोलूया की नेतृत्व शैली विकसित करताना किंवा नेतृत्व शक्ती वाढवताना साधारण हे राजकीय प्रशिक्षण कुठल्या स्वरूपाचं असतं आणि ते का गरजेचं असतं, काय सांगाल याविषयी? नेतृत्व विकास करणं हे प्रत्येक लेवलला गरजेचं आहे. बऱ्याचशा स्त्रियांना राजकीय क्षेत्राची आवड असते, त्याबद्दल एक कुतूहल असतं, पण अजूनही कुठेतरी हे राजकीय क्षेत्र जे आहे हे मेल डॉमिनेटेड आहे. म्हणजे आत्ता नवीन मंत्रिमंडळ बनलं आहे, तर आउट ऑफ 71 काउन्सिल मिनिस्टर्स 7 मंत्री आहेत महिला मंत्री. म्हणजे अजूनही बरीच गरज आहे महिला सक्षमीकरणाची म्हणा किंवा महिला नेतृत्व विकासाची. आणि जेव्हा आपण म्हणतो की राजकीय नेतृत्व, तर त्याच्यामध्ये भाषण कला, भाषण कसं मांडावं, लोकांपुढे कसं सभाधीटपणा, त्याच्यानंतर स्त्रीने स्वतःच्या वेशभूषेवरती कसं काम करावं, कारण हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे. त्यामुळे स्वतःचं चारित्र्य कसं सांभाळायचं, पुरुषांशी कसं डील करायचं. म्हणजे प्रत्येक पुरुष तसाच असतो असं नाही, पण एक भीती असते उपजत स्त्रीला, तर त्या भीतीतनं कसं बाहेर यायचं. म्हणजे बऱ्याचशा आपल्याकडे चांगली उदाहरणं आहेत. सुषमा स्वराज जी आहेत, निर्मला सीतारामन जी आहेत, आपल्या पूनम महाजन आहेत. त्यामुळे बऱ्याचशा स्त्री काय म्हणतात त्या राजकीय महिला नेत्या या आहेत. आपल्या स्मृती इराणी जी आहेत, प्रियांका गांधी आहे. म्हणजे आता मी पॉलिटिकल याच्यामध्ये पडत नाही, पण मला वाटतं हे सगळे महत्त्वाचे घटक आहेत. जसं तुम्ही म्हणाल तर वेशभूषा असेल किंवा सभाधीटपणा असेल किंवा त्यावेळेला परिस्थितीत निर्णय कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी या नेतृत्व शक्तीमध्येच येत असतात कायम. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. दादासाहेब उबाळे आपल्याला जळगावहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांनी चांगल्या पद्धतीने नेतृत्व करण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणत्या गुणांची आवश्यकता असणे गरजेचे आहे, याबद्दल सांगा. नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे की कुठले गुण तिच्यात असणं आवश्यक आहे. जसं तुम्ही म्हणाल की काही गुण हे उपजत असतात, पण नेतृत्व शक्तीचा विकास करण्यासाठी मग कुठले गुण तिने अंतर्भूत करून घ्यायला हवेत, काय सांगाल? सगळ्यात पहिलं म्हणजे की मला स्वतःला काहीतरी करायचं आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने प्रयत्न करायला पाहिजे. आणि आत्मविश्वास कसा वाढवायचा, तर तिला जे जे वाटतंय, ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते त्याच्यामध्ये तिने सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि सुरुवात जी आहे स्वतःच्या घरापासून करायची. कारण का की आपल्याला भीती केव्हा वाटते की अरे माझं चुकलं तर, लोक मला हसले तर. त्यामुळे कुटुंबियाचा सपोर्ट हा त्यांना फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे एखादी गोष्ट की मला सभेसमोर बोलायचं आहे, तर मग कुटुंबाचा एखादा काही सोहळा असेल किंवा काय असेल तर त्याच्यातनं सुरुवात करा. बरोबर. म्हणजे लोकांसमोर बोलायला भीती, सभाधीटपणा जो आपण म्हणतो, तर घरापासून सुरुवात करा. त्यांना कुठलेही डिसिजन्स असतील तर ते स्वतः कसे घ्यायचे त्याच्यावरती, त्याच्याबद्दल माहिती मिळवायची एखाद्या गोष्टीची, तर त्याच्याविषयी त्यांनी ते गुण डेव्हलप केलं पाहिजे. आजकाल टेक्नॉलॉजी खूप प्रगत आहे, तर घरी बसल्या बसल्या तुम्ही यूट्यूबमधनं किंवा मोबाईलच्याद्वारे एखादं तुम्ही व्याख्यान ऐका, एखादी माहिती गोळा करा. इन्फॉर्मेशन पाहिजे, ज्या विषयात आपल्याला काम करायचं आहे त्याबद्दलची माहिती जमा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पुढे जायचं आहे तर मला हे मदत करतील, ते मदत करतील, ही अपेक्षा ठेवणं सोडलं पाहिजे. की जे काही करायचं आहे ते तुझा लढा हा तुलाच लढलं पाहिजे. म्हणजे महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांना शिकवलं त्यांचं मोठेपण,
पण त्यांनी त्याच्यावरती त्या डिपेंड नाही राहिल्या ना. त्यांनी जे रोप लावलं त्याचा त्यांनी वटवृक्ष केला. आणि आज त्या माऊलीमुळे आज आपण सगळ्याजणी शिक्षित झालो. त्यामुळे कुठेतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आपण. खरंच आहे. मला वाटतं हे खूप फार महत्त्वाचं छोट्या छोट्या टीप आपण देत आहात आणि आपण ही चर्चा अशीच पुढेही सुरू ठेवणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका आणि लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. स्त्रीची नेतृत्व शक्ती हा आजचा आपला विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रिया सावंत मॅडम. ब्रेकपूर्वी आपण असंख्य गोष्टी बघितल्या होत्या. जसं आपण या प्रशिक्षणाअंतर्गत दिले जाणारं राजकीय प्रशिक्षण असेल किंवा वैयक्तिक स्वरूपाचं प्रशिक्षण असेल, यातले कुठले घटक आहेत हे बघितले होते. आता मला मॅडम आपल्याकडे यायचं आहे ते या मुद्द्यावरती की आपण व्यावसायिक घटकांचा सुद्धा या प्रशिक्षणाअंतर्गत समावेश करतो. तर हे व्यावसायिक जे प्रशिक्षण दिलं जातं त्यात कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो, काय सांगाल? नक्कीच व्यावसायिक जे लिडरशिप आहे, प्रोफेशनल लिडरशिप, आजकाल कसं आहे बऱ्याच ठिकाणी महिला या लिडरशिप पोझिशनला असतात. पण कुठेतरी जिकडे आपण स्त्री पुरुष काय म्हणतात जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो, तर कुठेतरी एक महिला नेतृत्व स्थानी असलेली पुरुषांना रुचत नाही. तर मग ते कसं डील करायचं? बरोबर. तर त्याबद्दल आम्ही प्रशिक्षण देतो. अपोजिट जेंडरशी कसं इंटरॅक्ट करायचं, किंवा आपल्या ज्या बरेचदा असं होतं की इवन महिला पण अपोज करतात बरेचदा. तर त्यावेळेला कसं करायचं, त्याच्यानंतर तुमचं बोलणं कसं पाहिजे, प्रोफेशनल बोलणं कसं पाहिजे, प्रोफेशनल अटायर कसं पाहिजे, त्याच्यानंतर कॉर्पोरेट एटिकेट्सबद्दल आम्ही सांगतो. त्याचबद्दल जेव्हा त्या व्यावसायिक लिडरशिपमध्ये असतात तर बरेचदा त्यांना इंटरनॅशनल क्लायंटशी डील करायला लागतं. तर त्याच्या संदर्भात त्यांना त्यांची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची, इन अ वे त्यांचं प्रोफेशनल ग्रूमिंग कसं करायचं याबद्दल त्यांना मार्गदर्शन होतं. कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट कसं करायचं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि खूप असं उपयुक्त असं हे प्रशिक्षण ठरतं. नक्कीच मला वाटतं, कारण या सगळ्या गोष्टी जर माहिती नसतील तर तिथला नेतृत्वाचा प्रभाव थोडासा कमी होऊ शकतो. भले तिच्यात कितीही चांगले गुण असतील तरी या सगळ्या गोष्टींची सुद्धा तितकीच गरज असते. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की वैयक्तिक, राजकीय आणि व्यावसायिक असं सगळ्या स्वरूपाचं प्रशिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत दिलं जातं. आता मला पुढे जाऊन हा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या सखीने हे सगळं प्रशिक्षण घेतलं आणि तिच्यातला नेतृत्व शक्ती किंवा तिने डेव्हलप केल्या, तरीसुद्धा एक आपण समाजशील प्राणी आहोत आणि आपलं समाजात राहणं हेच मुळात महत्त्वाचं काम आहे आणि आपण तसंच जगत असतो. तर मग समाजाची या सगळ्यात भूमिका कशी असायला हवी असं आपल्याला वाटतं? कारण कुटुंबाचा तर आपण विचार केला, कुटुंबियांनी कसा पाठिंबा द्यावा हेही आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावलं. मग समाजाची नेमकी याच्यात काय भूमिका असायला हवी? समाजाची खूप मोठी भूमिका आहे याच्यामध्ये, की समाजाने स्त्रियांना संधी दिल्या पाहिजेत. बरेचदा असं आढळतं की मॅटर्निटी लीवबद्दल किंवा इतर बाबीबद्दल कुठेतरी समाजात वाटतं की अच्छा ह्या महिला आहेत म्हणून ह्यांना ह्या सवलती दिल्या जातात, किंवा कुठेतरी त्याच्याबद्दल एक रोष असतो, किंवा स्त्रियांना तुम्ही शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देता, सूट देता, तर त्याच्याबद्दल म्हणतात की असं नाही आहे. स्त्रियांनी बराच संघर्ष केलेला आहे. त्यामुळे स्त्रियांना जास्तीत जास्त कसं पुढे आणता येईल, त्यांना नेतृत्वाच्या अधिकाधिक संधी कशा देता येईल, एक सपोर्ट सिस्टम म्हणून आपण कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकू, हे समाजाने कुठेतरी बघितलं पाहिजे. कारण कसं आहे, मी स्वतः एका लेडीचा अनुभव मी शेअर करू इच्छिते. कारण ती महिला अतिशय छान, तिला संधी मिळाली होती, पण कुठेतरी त्या ऑफिसमध्ये एका मेल स्टाफनी तिला धमकावलं की तुझ्या ज्या कन्सेप्ट आहेत, तुझ्या ज्या कल्पना आहेत त्या तुझ्या पुरतीच मर्यादित ठेव, जेवढं काम दिलं आहे तेवढंच तू कर, त्याच्या बाहेर जाऊ नकोस, कारण तू काहीतरी सांगते करायला आम्हाला लागतं. त्यामुळे मग तसं जर केलं तर मग आम्ही सगळे एका साईडला आणि तू एका साईडला, हे दृश्य अजूनही आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे समाजाची भूमिका नक्कीच खूप मोठी आहे. अजूनही स्त्री, तिच्यावरती जर अन्याय झाला तर ती खुलेपणाने मांडू शकत नाही, कारण समाज पटकन स्त्रीला दोष देतो, तुला कळत नव्हतं का. त्यामुळे कुठेतरी ती पण बुजते, तिच्यावर अन्याय
काय म्हणतो आपण, ते म्हणतो ना सफरिंग इन सायलेन्स, बरोबर. हे अजूनही चालू आहे. बरेचदा मोठ्या मोठ्या नावाजलेल्या कुटुंबियांमध्ये सुद्धा स्त्रीवर अत्याचार होतो, फक्त ती कुटुंबाच्या लौकिकासाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतो ना तसं तिचं चालू असतं. तर कारण समाजाचा सपोर्ट तिला मिळेल की नाही ह्याबद्दल ती कुठेतरी साशंक असते. त्यामुळे समाजाची याच्यामध्ये खूप खूप मोठी भूमिका आहे. आणि सखीच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करू इच्छिते, एक नम्र निवेदन करू इच्छिते की स्त्रियांना सक्षम बनवण्यात समाजाची खूप मोठी भूमिका आहे. आणि ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने स्त्रियांसाठी आपलं एक वैयक्तिक नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही ती घेतली पाहिजे आणि स्त्रियांना साथ दिली पाहिजे. नक्कीच. मला वाटतं की आपण जे आव्हान केलं तसंच खरंच समाजाकडून बरेचदा असंही होतं की समाजाकडून आपल्याला पाठिंबा मिळत असतो, तर त्यावेळेला समाजाचा स्वीकार महत्त्वाचा आहेच. पण मला अगदी जाता जाता हा प्रश्न विचारायचा आहे की सखीने सुद्धा स्वतः हे भान कसं ठेवलं पाहिजे, कारण बरेच वेळेला गैरसमजातून किंवा ती याचा चुकीचा अर्थ घेऊ शकते आणि त्या पद्धतीने वागू शकते, विनाकारण काही वेगवेगळी कारणं समोर आणू शकतात. तर तिच्या आचारविचाराचं भान तिने कसं ठेवलं पाहिजे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जिकडे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळतंय, कुटुंबाचा सपोर्ट मिळतोय, समाजाचा सपोर्ट मिळतोय, तेव्हा सखीने हे नक्कीच भान ठेवलं पाहिजे. यू हॅव फ्रीडम बट फ्रीडम विथ बाउंड्रीज, हे असं पाहिजे. कारण तू ज्या पद्धतीने पुढे येतेस त्यामुळे तू एक समाजाचं प्रतिनिधित्व करतेस. तू जर चांगलं केलंस तर तुझ्यासारख्या असंख्य इतर ज्या महिला आहेत त्यांना ती संधी मिळणार आहेत. पण तुझं एक पाऊल चुकीचं ठरलं तर तुझ्यामुळे, केवळ त्या सखीच्या चुकीमुळे इतरांच्या पायामध्ये परत ती बेडी कुठेतरी शृंखला अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक सखीवर ही एक जबाबदारी आहे. हे मिळालेलं स्वातंत्र्य, मिळालेली संधी ही खूप व्यवस्थित जागृत राहून पेलायची आणि त्याचा कुठेही दुरुपयोग करायचा नाही. खूप छान मॅडम. इतका खरं तर महत्त्वाचा विषय आणि खूप सोप्या पद्धतीने आपण छान गप्पांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलात. आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळे माध्यम आपण वापरू शकता. www.facebook.com/dd सह्याद्री. फेसबुकवर प्रतिक्रिया देता येतील. सखी सह्याद्री @gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री. यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @dd सह्याद्री आपला ट्विटर हँडल आहे. जरूर आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला कळवा. आणि मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान प्रशिक्षण आम्हाला सगळं समजावून सांगितलं, वेगवेगळे मुद्दे आपल्यामुळे आज समोर आले, तेव्हा संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र इथेच थांबते. नमस्कार.